नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अभिषेक कापसे. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी रिझन नाही देणार, सरळ व्हिडिओला सुरुवात करूया. आजकाल इंटरनेटवर एल्विश यादव वर्सेस ध्रुव राठी, एल्विश यादव वर्सेस एजाज खान, बिग बॉस, अमकं ढमकं खूपच चालू आहे. पण या सगळ्यांपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय तर आपल्या मराठी रील स्टार्सचे ब्रेकअप. आजकाल यांची एवढे ब्रेकअप होत आहे की यांची ब्रेकअपची कन्सिस्टन्सी माझ्या व्हिडिओपेक्षा जास्त आहे. ब्रेकअप झाल्यास पब्लिकला सोचावं लागते, पब्लिकनी पण सोचावंच, कारण की पब्लिक कशालाच फॉलो करते ना. फॉलोच करू नका, आमच्या सारख्या चांगल्या क्रिएटर्सला फॉलो करा. कपल, आम्ही ढमकं कपल, अमकं कपल, हे करायचं ते करायचं, आम्ही असे रील्स पोस्ट करणार, तसे पोस्ट करणार आणि नंतर येऊन आमची स्पीड खराब करायची. आता ते कोण म्हटलं की मी यांना पहिले फॉलो करायचो मग मला यांचे रील्स येत आहे. अच्छी खासी लाइफ चल रही थी, वो इंसान आया, बातें शुरू हुई, मैं अटैच हुआ. उसका पता नहीं मुझे प्यार हुआ, उसका पता नहीं फिर वो चला गया. अब मेरी मेंटल हेल्थ का पता नहीं. कोई ना होता है हाय फाय. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावरून काय कळालं? या जगात यायचं असेल ना तर कुठं ना कुठं तरी पाप फेडावंच लागतं. इथंच पाप फेडावं लागतं, वरती काहीच नाही राहत. काय कलर ट्रेडिंगचा स्कॅम? तुम मुझे छोड़ के मत जाना, मैं तुम्हारे बिना रह नहीं पाऊंगा. बसले ते आता तरी काहीतरी नवीन कर, कलर ट्रेडिंगचं प्रमोशन सोडून. मम्मी, हाँ अगले जन्म में भी मैं तेरी कोख का जन्म लेना चाहूँ. ओ भैया, मैं तो कुंवारी रह लूंगी. घ्या आता यांच्या घरच्यांना पण नाही असे वाटतंय तर यांनी याच्यावरूनच त्यांचा अंदाजा लावून घ्याव की हे कुठ पातळीपर्यंत गेले आणि यांनी काय केलं पाहिजे. हा कंटेंट जास्त रिलेटेबल झालाय असं वाटत नाही का तुम्हाला? सोड्या, मला काही नाही बोलायचं. नेक्स्ट. भाई मजा आया. 10 अक्टूबर रात के 10 बजे बल्लू तुम्हारी जेल से फरार. हा, हस्तीबद्दल आपण कायच बोलणार. सरडा पण जेवढे रंग बदलत नाही, जेवढे ऋतू पण एका वर्षात चेंज होत नाही, तेवढे मॅडमनी कॉन्टेंट चेंज केलेत. पहिले कपल रील्स, मग हिंदुत्ववादी, मग नेल आर्टिस्ट, अमकं ढमकं, मग आता जिमचा ट्रेंड चालू आहे तर जिम फ्रीक. वाव, व्हॉट अ कंटेंट. एकाचे तरी वा कंटेंट म्हणतोय मी. कंटेंट कोणाच्या घरचे आजच्या घडीला जिमला जायला नाही म्हणताय. आपले घरचे तर आपल्याला म्हणताय जिम कर, हे कर, ते कर, फिटनेसवर लक्ष देऊ, आणि यांच्या घरचे म्हणताय की जिमला नको जाऊ, बिल्लू जेलचे फरार मध्ये. कंटेंट तरी थोडासा रिलेटेबल असावं. आपण पण काय कोणाकडून रिलेटेबिलिटीच्या गोष्टी करू लागलो. जे शोल्डर्स मारून बायसेप फ्लेक्स करू शकतं त्याच्याकडे काय आपण कंटेंटच्या गोष्टी करणार आहे ना. मी काय म्हणतोय ताई, आता टर्न युअर मोटिवेशन इनटू पॉवर. आता तरी काही ना काही करून दाखव. एक तर प्रोटीन पावडर बदल, जिम बदल, एक्सरसाइज बदल, नाही तर एक काम कर ना, सीधा कंटेंटच बदलून टाक. जसं डोरेमॉनने तुला कोल्ला का तसा तू ना भाई नुसतं हिंदी रील्स मराठीमध्ये ट्रान्सफर करू आणि रील बनूच व्यस्त आहे. सगळी दुनिया तुझ्या पुढे निघून गेलीये. आता तरी तू बी सुधार. आता खरं तर मला पण एक प्रश्न पडलाय, याचे नेमके कितीच ब्रेकअप झाले काय माहिती. जेव्हा 2000-3000 कपल्सचे ब्रेकअप झाले असेल ना, त्याच दिवशी फायदा झालेला आहे. माझ्याकडे पैसे नाही म्हणून जी मला सोडून गेली होती तीच आज मला लाडकी बहीण योजनेच्या रांगेत भांडताना दिसली होती. मायला लाडकी बहीण योजनेची कोणती लाईन बघू लागले? चकाना बिकाना झालाय काय भाऊ तू? हा, ब्रेकअप झाल्यावर डोक्यावर परिणाम होतो, माणूस टेन्शन घेतो, डोकं खराब होतं असं ऐकलंय, पण आज पाहून घेतलं. अजून बघणं तुमच्यासाठी पण चांगलं नाहीये आणि माझ्यासाठी पण चांगलं नाहीये. तर तुमच्यासाठी चांगलं एकच आहे की माझे व्हिडिओज बघणं, चॅनलला सबस्क्राईब करणं आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट बघणं. तर नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे, जास्त वाट बघायला नाही लावणार आहे तुम्हाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.